महापालिकेची सोनखत चोरी मिरज सुधार समितीच्या कार्यकर्त्यांनी रोखली. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची गांधारीची भूमिका. शहरातील मिरज बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या जागेतील सोनखत काही महापालिका आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून परस्पर विल्हेवाट लावत सोनखत चोरी करण्याचा प्रकार मिरज सुधार समितीने उघडकीस आणला आहे. याबाबत संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. मिरज बेडग रस्त्यावरील कत्तलखाना शेजारी महापालिकेच्या सुमारे 5 एकर जागेत शहरातील मैला मिश्रित गाळ आणून टाकला जातो. यातून खत तयार होते. या खताला सोनखत म्हटले जाते. हा सोनखत टनाला 4,000 रुपये विकला जातो. सदर सोनखत निविदा काढून विक्री करणे आवश्यक आहे. मात्र मंगळवारी आरोग्य विभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी संगनमत करून किरकोळ पावती करत सोनखतचे परस्पर विल्हेवाट लावून चोरी केली जात असल्याची माहिती मिरज सुधार समितीचे ॲडव्होकेट काझी अध्यक्ष नरेश सातपुते, उपाध्यक्ष तौफिक देवगिरी यांना मिळताच त्यांनी घटना ठिकाणी जाऊन आरोग्य विभागाचा बोंघळ कारभाराचा पर्दाफाश करत संबंधित आरोग्य विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी मिरज सुधार समितीने केली आहे. मिरज बेडग रस्त्यावरील कत्तलखाना आहे. या कत्तलखान्याला लागून जी मिरज शहरामधील असेल किंवा उपनगरामधील जो मैला आहे, या मैला या ठिकाणी टाकला जातो आहे आणि याचं खत केलं जाते आणि या खतला शेतकरी वर्गातून मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मात्र या खताचा अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्याचा गैरवापर केला जात आहे आणि मोठ्या प्रमाणात खत परस्पर विकला जात आहे. आणि याची माहिती मिरज सुधार समितीला मिळाल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी सुधार समिती कार्यकर्ते या ठिकाणी भेट दिली आणि आम्हाला बघून इथल्या कर्मचारी असेल, आरोग्य विभागाचे कर्मचारी असेल किंवा इथे खतचे जे खत तोडणारे लोक असतील अशा पद्धतीने या ठिकाणी कारभार सुरू आहे आणि या संदर्भात याची चौकशी हवी अशी आमची मिरज सुधार समितीची मागणी आहे.